नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी बटाट्याची आमटी बनवणार आहोत. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. ही एक आमटी असेल आणि गरमागरम वाफाळता भात असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. बटाट्याची आमटी बनवण्यासाठी एका पातेल्यात आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या आपण इथे ठेचून घेतलेल्या आहेत. एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे आमटीला चव छान येते. तर इथे आपण आता कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही झणझणीत अशी बटाट्याची आमटी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो एकजीव परतून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करतो. पावडर मसाल्यांमध्ये 2 ते 3 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 1 ते 1.5 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. इथे आपण 1 मिनिटभर हे पावडर मसाले परतून घेणार आहोत. तर इथे आता 1 मिनिटभर पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते वाटण आपण परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण तयार करताना आपण इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला. कांदा खोबरं छान लालसर भाजून झाल्यानंतर कांदा खोबरं थंड झाल्यानंतर वाटताना आपण त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर केलेला. पाण्याचा वापर करून वाटण बारीक असं वाटून घेतलेलं. तर इथे आपण आता बटाटे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बटाटे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. बटाटे परतून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. तर इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. आमटी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर इथे आपण आता आमटीला उकळ येऊ द्यायची आहे आणि बटाटा छान मऊसर असं शिजवून घेणार आहोत. आमटीला उकळ आलेली आहे. अधूनमधून आमटी ढवळून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण इथे आता आमटीला उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही बटाट्याची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.